नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जीवे मारण्याचा प्रयत्न, परभणीत महिलेची पोलीस अधीक्षकाकडे कलम 307 लावण्याची मागणी। परभणी नवा मोंढा परिसरातील घराच्या वादातून झालेल्या हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीस न्याय मिळावा व हल्लेखोरावर खुनाचा प्रयत्नाचा कलम 307 गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित पत्नी कुंता रामराव कदम यांनी पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे। कुंता कदम यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या सासऱ्याने वाटणीमध्ये दिलेल्या घरावरून सासरे दत्तराव कदम, सावत्र सासू येणूबाई, पुतण्या ऋषिकेश कदम व त्यांचे नातेवाईक सतत वाद निर्माण करीत होते। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता घरासमोर बसलेल्या कुटुंबावर अचानक हल्ला करण्यात आला। यावेळी गजानन अवचार, ऋषिकेश कदम, शिवराज खटिंग आणि रमेश भाऊ यांनी त्यांच्या पत्नी रामराव कदम यांना जबर मारहाण केली। भांडण सोडविण्यास गेलेल्या भाच्याच्या डोक्यावरही फरशी मारून त्याला गंभीर दुखापत करण्यात आली। याचवेळी अर्जदार कुंता कदम यांच्यावर साडी फाडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तरी देखील पोलिसांनी कलम 307 न लावल्याने न्याय मिळत नसल्याची खंत पीडित महिलेने व्यक्त केली आहे। निवेदनात म्हटले आहे की सदर प्रकरणाचा तपास एकतर्फी होत असल्याने आरोपी अधिक बळकट होत असून भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता दाखल करून कठोर कारवाई करावी। कुंता कदम यांनी आपल्या निवेदनासोबत दाखल FIRची प्रतही जोडली आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान या स्थळी आलेलो आहेत। या ठिकाणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। उपोषणकर्ते रामराव कदम आणि कुंता कदम ह्या उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या 307चा गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला अटक केली पाहिजे, त्याच्यावर 307चा गुन्हा झाला पाहिजे या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे। आपल्यासोबत रामराव कदम आहेत, ते या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। त्यांची तब्येत सध्या खालावली असून या ठिकाणी उपोषणाचा त्यांचा कितवा दिवस आहे आणि अजूनही याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष असून पोलीस प्रशासनानं संबंधितावर तात्काळ 307चे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात येते। बोला। मी रामराव दत्तराव कदम 17 सप्टेंबरला जेवून सायंकाळी 9 वाजता बाहेर बसला असता माझे वडील, माझे भाऊ, माझा पुतण्या आणि त्याचा मेहुणा गजानन अवचार आणि इतर दोघंजण मिळून माझ्या घरावर कब्जा करण्यासाठी बेदम मारहाण करून माझ्या पत्नीची साडी, पत्नीच्या कमरेमध्ये लाथा बुक्क्या, शिवीगाळ वायचळ बोलून तिची साडी फेडी आणि आम्हाला बेदम मारहाण खलास करून टाका याला आणि खलास करून टाकतो तुला असं म्हणून गळा चेप केला, फरशीनं मारलं, पायपाने मारलं। तरीही पोलीस प्रशासनानं आम्हाला कुठलाही त्यांचा गंभीर असा गुन्हा दाखल न करता त्यांचा 3च दिवसामध्ये जमानती झाल्या आणि आरोपी आज बाहेर फिरत आहेत। माझं म्हणणं एकच आहे, माझ्यावर झालेला अन्यायाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर 307 आणि तात्काळ त्यांना अटक करून मला कृतज्ञ करावं हीच माझी नम्र विनंती। कुंता रामराव कदम, आम्ही दोघे घराच्या बाहेर बसलो होतो। अचानक ते आले, सासरे, भाया, जाऊ, पुतण्याचा मामा शिवीगाळ करायला सुरुवात केली। आम्ही म्हणत होतो का करायला असं म्हणताच आम्हाला धक्काबुक्की देऊन लाथा मारहाण करायला सुरुवात केली। आमचा अन्याय झाला खूप। आम्ही माझी साडी फिरली, मला कमरेत लाथा मारल्या, फेकून दिलं, जावनं मारलं। आम्ही न्याय मागायलो तर आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला 307च पाहिजे ही आमची मागणी आहे। आज पण ते बाहेर फिरत आहेत, आम्हाला भीती आहे त्यांच्यापासून। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।